आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू। ही अतिशय ऐतिहासिक योजना जी शासनाने आणली ती अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे। उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू। नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की डीबीटी कधी करणार आहे। तर मी एक दोन वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का, ते म्हणले नाही, ज्या दिवशी डीबीटी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं, म्हणून आम्ही विचारतो की बाबा डीबीटी कधी होणार। त्यामुळे सगळे पैसे शॉपिंग किंवा खरेदीमध्ये न घालवता जर त्याच्यातली ठराविक रक्कम तुम्ही साठवून ठेवत चाललात तर तुम्हाला निश्चितपणाने त्याचा पुढच्या कालावधीमध्ये फायदा होऊ शकेल। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तोडले अकलेचे तारे वाशिम जिल्ह्यामध्ये। अहो मंत्री मॅडम, तुम्ही काय बोलला आज वाशिम मध्ये? महिलांची खिल्ली उडवली की आम्ही जर महिलांना पैसे नाही दिले तर त्या शॉपिंग कशा करणार, आणि दुकानदार तुम्हाला विचारतात की तुम्ही महिलांना किती पैसे देणार। थोडा अकलेचा भाग आहे का ताई? तुम्ही मंत्री आहात, महिला बाल कल्याण विभाग होता, 1500 रुपयामध्ये शॉपिंग होते का ताई? देऊ का तुम्हाला 1500 रुपये? करून दाखवा शॉपिंग। 1500 रुपयामध्ये साडी तरी येते का ताई? काय बोलताय? तुम्ही मंत्री आहे, तुम्ही थाटा माटात, मला बघा जागा मागा अशा तुम्ही। आणि सुनील भाऊ सांगाल एकीला अहो रेड कार्पेट मिळालंय म्हणून काही बोलायचं का? कुठे श्रम नाही, कुठे मेहनत नाही, काही नाही, बापाच्या जीवावर उड्या मारणं बरे नव्हे। मॅडम 1500 रुपये तुमच्या खिशातले नाही, आमच्या टॅक्स मधले आम्ही देतो, कुणाच्या बापाचा पैसा नाहीये, आमच्या टॅक्स मधनं तुम्हाला हा 1500 रुपये मिळतो। आणि तुम्ही बेशरमपणे महिलांची खिल्ली उडवता, लाडक्या बहिणींचा मजाक उडवता की व्यापारी तुम्हाला विचारतात की आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे पाठवले नाही का, त्या शॉपिंगला आल्या नाही। व्यापाऱ्यांचं काय 1500 वरच्या शॉपिंगवर दुकान चालतंय का? अहो थोडं डोकं वापरा, सत्ता मिळालीये म्हणून बिंडोकासारखं बोलू नये, शिकल्या सवरलेल्या असं मला वाटतं असाल, नाही तर वडिलांकडनं थोडं मार्गदर्शन घ्या आणि मग खात्याचं काम करा। पण आमच्या महिलांच्या पैशांच्या बाबतीत बोलायचं नाही। हा पैसा कुणाच्या बापाचा नाही, हा पैसा आमच्या हक्काचा आहे, आमच्या टॅक्स आहे। थोडी तरी बोलताना लाज बाळगा। त्या वाशिमच्या बायकांनी मेळाव्यातच तुम्हाला खेटर दाखवायला पाहिजे होती, पण आता आम्ही महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला खेटर दाखवू। जय हिंद, जय महाराष्ट्र।